हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा आमचा चौथा आणि शेवटचा दिवस धर्मपुरी गावात. तर आज आम्ही निघणारी घरी जायला. तर आता मी मस्त आंघोळ करून फ्रेश झाले आणि आता वेळ झाली आहे नाश्त्याची. तर मित्रांनो, आता आमचा नाश्ता झालाय आणि आमची गाडी येते स्टेशनपर्यंत जायसाठी. तोपर्यंत आम्ही आता जरा क्रिकेट खेळतोय. बॅट नाही म्हणून लाकूड आहे. चला आता थोडंसं क्रिकेट खेळू आणि मग जाऊया. तर आता खेळता ना आमचा बॉल हरवलाय कुठेतरी. शोधायचं तर आहे रे. 80 रुपयाला भेटतो आता सध्याला बॉल. इकडं कुठेतरी गेलाय, पण हे सगळे आता हे काटेत नाही तर म्हणून काही दिसत नाही आम्हाला. बघा काय याच्या आतमध्ये बॉल फसला असं. हा तर काहीतरी करतोय. कर रे, काढ जरा. तर आता आमचा क्रिकेट खेळून बॉल पण हरवलाय आणि आता आम्ही अर्धा तास झालाय गाडीची वाट बघत बसलो, पण गाडी अजून आलीच नाही. आणि इथून लोणंद स्टेशनवरून आम्हाला फक्त कल्याणला जायला एकच गाडी दिवसातून 1:15 वाजताची येते. त्यानंतर दिवसभर गाडी नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला एकच गाडी जाते इथून फक्त दिवसभरातून. आणि आत्ता सध्याला 11 वाजलेत. इथून गावातून धर्मपुरी गावातून लोणंद स्टेशनला जायला कमीत कमी 1.5 तास लागतो. आता बघू आम्ही कसा ट्रॅव्हल करणार आणि आम्हाला गाडी भेटेल की नाही. इथून 40 किलोमीटर आहे आणि गाडी येणारी ती पण आता पिकअप तसा घेईल का नाही, कारण की आमच्याकडे एवढ्या बॅगी आहेत ना. आम्ही 7 जण 8 जण आहेत जाताना. त्यात बॅगी आहे, तेवढं सामान काय रे पण. अभी हमारे लिए एक नया एडवेंचर क्रिएट हो चुका है. अभी हम आपको सफर दिखाएंगे जाते समय. तर बघू आता सॉरी मी कसं होतंय. आता आम्ही आईस्क्रीम घेतल्या सगळ्यांनी आणि माझा कोच मला फोन करतो, काही करून तुला आज प्रॅक्टिसला यावंच लागेल का काय माहिती. आणि आम्ही किती लांब आहे माहिती आहे का? 350 किलोमीटर लांब आहे आम्ही आमच्या घरापासून. जाऊ ना चालत. अडीच वेळा तीच गाव नका 350 किलोमीटर बोलतो. तर फायनली मित्रांनो, आमचा टेम्पो आलाय टमटम. त्याच्यात आम्ही आता सामान भरलंय सगळं. या गोणीमध्ये सगळ्या काही आहेत. अर्ध सामान अजून येत आहे. आता मी आईस्क्रीम खात नाही. त्याला निघतोय. शेवटचा बाय बाय करतो गावा. आता काय घुसलं मला चटके आमचं डेकोरेशन करायसाठी इथं आलो होतो ना. बाय बाय शौर्य. बाय बाय कर. बाय बाय. चाललो आम्ही. कॅन्सल. नवरत्न तेल टाकतो आपण तिथे गेलो. तेल लावता ना त्याला. त्याला घाबरतो. नाही लावत. आमच्या इथे नवरत्न तेलच भेटतं फक्त. नाही रे, रड नको रे. आम्ही नवरत्न तेल नाही लावत, खोबऱ्याचं तेल आहे आमच्याकडे. बसले का म्हणतो आतमध्ये आंबे. चला बसा. नीट बसा. बॅगा नका पाडू फक्त. दादा तू वरती बस जा त्याच्यावर. चेंबोशील आंबे. लोक नाही फळ केला. मी या साईडून बसलोय. चला चला चला, टाइम झाला. चला येतो. चला आता आम्ही निघालोय लोणंद स्टेशनला. तर काय आता आम्ही आलोय लोणंद स्टेशनला. पोहोचलेलो आता. सामान काढायचंय आणि ट्रेन अजून आली नाही वाटतं. आली का रे? 1:28 ची गाडी आहे. चले घ्या सामान काढायला. घ्या अटकला. आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि आता आमच्याकडे एवढं लगेच झालंय, एवढं सामान झालंय, सगळ्यांची हालत खराब झाली. हा अथर्वकडे पण एवढ्या. मी ह्या 3 बॅगी घेऊन आलोय. अथर्व घेऊन आलाय. आणि कुंदन बघा कैऱ्या खायची हाऊस आहे ना आम्हाला म्हणून.
25 किलो असेल ना कुंदन? बापरे, त्याच्यात 5-1 किलो असेल. काय घेतलं तू? पिकलेले नाही, ही गोणी बांधून झाली तेव्हा आठवलं ते आपण काय रे. दे रे जरा एक खायला दे आता आम्हाला. तर आता गाडी आलेली आहे आणि आता आम्ही सामान घेऊन गाडीमध्ये बसतोय. लय खुशी झाली आहे. चिकन आहे, गॉगल विक. एक नंबर वाटेल आता हिरो वाटेल तू. चष्मा एक चष्मा एक चष्मा 100 रुपये 100%. 100 रुपये 100% गॉगल गॅरंटी 100%. संपला विषय. तोडून दाखव. गॉगल आला लोणावळा चेक किए. पाणी बॉटल गॉगल वाला आहे. 100 रुपये गॅरंटी 100%. आता रणने साईडला आहे समोर. आणि झोपलाय जिथं जाऊ तिथं झोप. तिथं जाऊ तिथं झोप. काम थोडीच राहील. तिथं दादा तरी जागा आहे, जरा फोन बघतोय. मागच्या साईडला कुंदन बसलाय. बाकीचे पण आहे पुढच्या गाड्यात. आता आम्हाला थोडीशी अजून किती रे 3 तासाचा प्रवास बाकी आमचा. आता पुण्याहून निघालो आम्ही. 7 वाजता 7 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. आता थोड्या वेळ जरा इथं आराम करतो तरी जास्त, कारण की इथे बॅगे उतरवायचे ते सामान उतरवायचं आणि अनिश तर बेफिकर झोपला जिथं जाऊ तिथं झोपतोय का. निघाला तो आता बरोबर मला कशी आठवत 10-15 मिनिटातच आम्ही उतरणार आहे खाली. आणि आता लय गर्दी झाली कल्याण होती. कल्याणला सगळे पब्लिक उतरते तर बघा एवढी गर्दी झाली. लय गर्दी झाली. बॅगा पण घ्यायच्या आहेत आणि इथं झोप काय पूर्ण होतच नाही. किती वेळ झालाय. उठ चल आता. एंडडा पांडडा उठा. झोपेला वेळ नाही. आम्ही उतरलोय आता कल्याणला. प्रणयची आता फोन पकडायला हात पण नव्हते, म्हणजे हात आहे पण त्यांनी बॅग जर पकडली म्हणून मी पकडलाय फोन. आता आम्ही चाललोय. रास्ता नहीं होता है फिर भी हमको बनाना पड़ता है, और हमने ये रास्ता बना दिया. आणि अनिश दमलाय उचलून गोणी. चल रे उचल. नाही गोणी उचल, गोणी उचल. याला गोणी उचलून दे. त्यांची दादरला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल डोंबिवली दिवा आणि 7:25 दादर जाने वाली चाललोय आम्ही आता. अनिशला गोणी उचलून दिली आहे. आता बघू फायनली चाललंय. आंब्याचा वास येतो ना. आंब्याचा वास येतो. अनिशला लय जड झाले दोन्ही. बघा कमी 45-50 किलोच्या असेल. अनिश. आता आम्ही चाललोय घरी. आता रोजच्या घरी. तर आता आम्ही 2 मिनिटाचा स्टॉप घेतो. जरा लय डेंजर जड वजन आहेत आमच्याकडे. सगळ्या बॅगी लय जड आहेत. दाद्या आता अनिशकडून दाद्याने घेतली बॅग. रडतोय. सगळे दमलेत. चला निघू आता. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आता. आमच्या इथं स्तंभ दिसलाय. आता आम्हाला मेन बात करायची आहे आंब्यांची वाटाघाटी. एवढे आंबे तोडलेत तर प्रत्येकाला सामान वाटून घेईल आम्ही. 50 किलो असले ना तर 8 किलो घेऊ. ते करू नंतर. तर आता आम्ही आंब्यांची वाटाघाटी करतोय अथर्वच्या घरात आणि सगळे आंबे घेऊन घरी जाऊया. हळू का दाद्या. गावाची निशाणी आहे. हा हिरवेगार झाले. तर आता आमच्या वाटण्या झाल्यात प्रत्येकाला. तर चला आता आम्ही येतो.
आता चाललोय खूप दिवसांनी घरी. नाही ठेवलं रे पाय कोई बदले. बाबा मामा हा ठीक आहे. आता आलो. आंबे आणले मामा.